सुप्रभात मंडळी, कसे काय, बरं आहे का? तुम्ही बरेच असणार. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपण चाललो आहे आता ट्रिपला. तर ट्रिपला कुठे चाललो आहे मित्रांनो? ट्रिपला चाललो आहे गुजरातला, ऑफिस स्टाफची सगळ्या. सो आपले गुजरातचा स्टाफ, इथला मुंबईचा सगळा स्टाफ असणार आहे. आणि गुजरातला कुठे चाललो आहे हे तुम्हाला मी उद्या सांगेन सकाळी पोचल्यावर तिथे. कारण की कदाचित आम्हाला लेट होऊ शकतं जायला. सध्याच आपली ट्रेन आहे 11:15ची आहे, पण ट्रेन लेटही होऊ शकते. तसं मी निघेल 10-10:30च्या आसपास इथून निघेलच, कारण का मला पोचायला अर्धा-पाऊण तास जायला, जास्त काय लागणार नाही. बघू ही जर्नी आपली कशी राहते. आणि आपल्या चॅनलला जास्त व्हिडिओ नाही येत आहेत, कारण की टाईम नाही भेटत आहे जॉबमुळे, धावपळीमुळे. सो त्यामुळे जरा चॅनल ग्रोथ नाही होत आहे. तर मित्रांनो प्लीज सपोर्ट करा, जेवढे व्हिडिओ टाकू त्याच्यासाठी. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करत जावा. त्याने मला पण व्हिडिओ बनवण्यासाठी छान वाटेल. आणि मी पण कुठून टाईम काढून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. आता प्रयत्न चालू आहेत, बट तरी पण नाही थकवत, म्हणजे धावपळीमुळे थकल्यामुळे नाही टाईम भेटेल. तो हे सगळं जाऊ दे. तर बघू आपण हे टोटली आपण इथून 12 जण निघणार आहे. आणि आता ते आम्ही मला डायरेक्ट ट्रेनमध्येच भेटतील दादरला. सो बघू आपण आपली जर्नी कशी राहते, आपण किती एन्जॉय करतो. आणि या टायमिंगला जास्त करून प्रयत्न करणार आहे की मी चांगले व्हिडिओ आणि चांगले फुटेज दाखवण्याचा. बघू जर्नी कशी राहते. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला आता भेटतो मी डायरेक्ट ट्रेनमध्ये, सगळ्यांना भेटून देतो. चला. सो मित्रांनो फायनली आता पोचलो आहे मी ट्रेनमध्ये. आणि संकेत भाऊ, चेतन भाऊ, भावाची ट्रेन सुटलेली भाई. ट्रेन ऑलमोस्ट आलोय. एवढी राहिली होती, एवढीशी जस्ट सुटणारच होती, पण ठीक आहे. फर्स्ट क्लास मध्ये चढलो. फर्स्ट क्लास मध्ये ते बघायला आहे ना, त्यांनी बोलवलं आम्हाला. आणि ना गरम खूप यायला लागले आपल्या पावसामध्ये, पण लाईट कमी आहे, ऍडजस्ट करून घ्या. एसी मध्ये जाणार आहे. तर बघू थोड्या वेळाने AC मध्ये भेटलं तर AC मध्ये जाऊ. आपल्याला दाखवायचे तुम्हाला दाखवतो. आमचा पहिला डबा आहे, तिकडे TC आहे. हे वही आणि वॉइस रेकॉर्ड कसं आहे का आवाज माहीत नाही. सो आता ही जर्नी आपली चालू होणार असं. तर मित्रांनो फायनली आता सगळेजण आलेले आहेत आणि झोपलेले आहेत सगळेजण. आणि अंतरामध्ये काही दिसणार नाही. गुड मॉर्निंग मंडळी. फायनली आता आपण पोचलो आहे बोलवल्याला. आणि झोप तर काय एवढी लागली नाही, पण मजा आली ट्रॅव्हलिंगमध्ये. रात्री भरपूर विषयापर्यंत बोलत बसलो होतो, मजा केली. सो आता बडोद्याला पोचलो. बडोद्याला एक अर्धा-एक तास गाडी थांबली होती, फक्त अर्धा तास तरी थांबली होती. आणि आता डोरला आलो आहे, चांगलं वातावरण झालं आहे. आणि हे सगळेजण उठलेले आहेत, चार्जिंगला लावलं आहे सगळ्यांनी. हमारे मोहन भाई सगळेजण झोपले आहेत. फायनली मित्रांनो पोचलो आपण एकता नगरला. पाठीमागं बोर्ड बघू शकता. आणि इकडे मेंबर आहे सगळे, बघा. अर्धे अजून आले नाही, अर्धे येतील पुढे. अरे फ्रेशवाला इकडे आहे ना. हा फोटो काढायचा. चला आम्ही पहिला फोटो काढायला चाललोय. चला पहिला फोटो निकालने चलते हैं हम लोग. स्टेशन खूपच छान आहे. फोटो निकालने जाना है पहले. वो जो दिखा है ना एक्स्ट्रा का उधर. तर मित्रांनो फायनली आम्ही फ्रेश झालो. तर मित्रांनो पहिल्यांदा बाहेर गेलो काढायचं. तर मित्रांनो फायनली फ्रेश झालो. चहा घेतली, या लोकांनी नाही घेतली कुणी चहा. आणि आता निघालोय. कुठे जायचं रे? पहिले मंदिराकडे ना. हां 150 रुपये.
हे भाई तू गिफ्ट आहे मला नाही मला बाई माझी ए, अरे आपला आहे रे माझं नसतंय आपला असतंय बरोबर आहे ना आपलं आहे समन टेन्शन खूप छान बनवलंय एकदम छान आहे म्हणजे स्वच्छता आहे साफसफाई आहे कचरा नाही हा हे बघा ना नीट क्लीन आहे एकदम सो आता ऑटोने जाणार आहे आम्ही कुठलं तरी मंदिर आहे पहिलं तिकडे जायचं आहे त्यानंतर मी सांगेल कुठे जायचं बाहेर गेलं दाखवतोच तुम्हाला आम्हाला कुठे जायचं आहे ते पूर्ण दिवस आपला फिरण्यातच जाणार आहे असं आपण म्हणजे सो फ्रेश व्हावून जरा बरं वाटलं झोप पूर्ण झाली नव्हती त्यामुळे आणि हा स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू आहे स्टेशनच्या बाहेरचा व्ह्यू आहे हा आणि इथून मित्रांनो आम्ही आता ओमनी केले पाठीमागे रिक्षा स्टँड आहे स्टेशनच्या बाहेरच आहे पाठीमागे रिक्षा स्टँड स्टॅच्यू ऑफ काय बोलता विसरलो आणि आम्ही ओमनीने चाललो आहे किडनॅप होतोय आता ए किती लोक बसणार याच्यात सगळे सात अंकल मी गाडी चलाव खाली एक राउंड दे दो मुझे बस हो गया हाय करो एक बार तर मित्रांनो फायनली नाश्ता केला आणि आता एकदा निघालो जंगल सफारीला तर आम्ही आलो कुठं असं सांगितलं नाही तर मी थोड्या वेळाने सांगेल तिथे जायला तेव्हा सांगेल आम्ही कुठे आलो ते आणि खूप छान वातावरण आहे पण गरम होतं आहे भरपूर पाऊस आहे एकदम मित्रांनो बघू शकता लाईव्हचा पहिला एक्सपिरियन्स राहा बघण्याचा वाव तिकडे गौर येड आहे वाटतं बाजू लील ना जिब्रान आहे बघू हा जिब्रान इकडे पण झेब्रा आहेत इकडे पण झेब्रा आहेत दिसत नाही एवढे म्हणजे आहेत प्राणी भरपूर प्रकार आहेत इकडे प्राणी भरपूर प्रकार आहेत इकडे शामरुख बघू शकता इकडे बघा शामरुख आहेत जेवढं दाखवण्याचा प्रयत्न होईल तेवढं दाखवतो कारण का इथून पुढे आपल्याला वॉकिंगच करायचं सगळं आणि अशी छोटी आणि अशी छोटी इथे गाडी बोलू शकता इलेक्ट्रिकची असते ती न्यायला बघू आत काय काय असते ते आता इथून पुढे अजून स्टार्ट होणार आहे आपलं आणि तो मंकी आहे हे बघा दिसणार नाही एवढं क्लिअर मंकी बघा कसा बसलाय मित्रांनो हे लोक या बस गाडीमध्ये आम्ही या गाडीमध्ये आणि बहुतेक असंच फिरायला लागणार आहे आता चालत तर वॉकिंग तर नाही सो बघू वॉकिंग असलं तर पुढे आपण वॉकिंगच फिरू जास्त करून कारण का असं काही शूट करता येणार नाही जास्त तर इथं उतरवलं आहे आता इथून पुढे चालतच फिरायचं आहे आणि इथे खालीच मगरीचं आहे हे बघा मगर नाही मित्रांनो मगर नाही दिसत आहे आपण पुढच्याच मगर तर आपण कायम आमच्या नदीत बघतो सो प्लेस बघा किती छान बनवलं आहे वातावरण शांत आहे पक्ष्यांचा किलबिल आहे हे बघा इथून दिसतंय बघा मित्रांनो मगर फोटो घेऊया ना तुम्ही असं त्यांना कोंडून ठेवलं चांगलं वाटत पण नाही पण काय पर्याय नाही आपण हेल्प करायला जाऊया ना हेल्प करायला गेलो तर आम्ही तर कायमच्या तिकडेच राहू माहीत नाही आम्ही येऊ का परत पण सगळ्या प्राण्यांना कोंडून ठेवलं असं चांगलं वाटत नाही पण ठीक आहे ऑप्शन नाही ना काय आम्ही बघणार कुठे मग व्ह्यू मस्त आहे वातावरण छान आहे फक्त एवढंच की गरम होतं आहे आणि इकडे काय नाहीत मग आता पुढच्या पॉईंटला जाऊ पुढे
जास्त करून गाडीतूनच प्रवास करायला लागतो, चालत नाही जास्त. आणि पुढून बघू आता, पुढे गेल्यावर दिसेल. इथं मोर आहे. इंडियन निकाल का निकालली का हे नॉर्मल आहे ते, म्हणजे जे दिसत नाही ते काढायला पाहिजे. आम्ही आपलेच नाही जसं काय बाई हे होते माझ्याकडे प्लम हेड, हे सही आहे, हे होते माझ्याकडे. इथं पक्ष्यांचं सगळं आहे. सर्व जातीचे पक्षी आहेत इथं. हे बघा, आणि मस्त बनवलंय, वरतून सगळं पॅक केलेलं आहे. वर बसलाय बघा, सेफ्टी पण ठेवलेली नाही या लोकांनी इकडे. तुम्ही बघू शकता पक्ष्याचे. हे कोंबडा पण आहे इथे, अरे गावठी कोंबडा आहे, जंगली कोंबडा आहे. जंगली असा पण नसतो, मटन मस्त लागेल. जंगली असा नसतो कोंबडा, आम्ही बघितला जंगली. गुलाबी मैना ते बघ किती चालते ना. आणि पुढे सगळे पक्षी आहेत बसलेले आहेत. तुम्हाला झूम करून दाखवतो. वरती पण बघतो बघ, मोरायला काय याला बघ. हे फोटो का ना मला. ए ओढू नका ना हो. एक फोटो असं मित्रांनो. वरती बसला आणि हा बघा किती जवळ आहे. तर पक्ष्यांचं एवढं सेक्शन आहे, जास्त नाही मला वाटतं पक्षी. हे बगळे वगैरेच आहेत आणि मोर होता. सो पुढे बघू अजून काय. इथं हरिण आहे. आता हरिणांच्या इथं आलो आहे आम्ही. आपले पक्षी बघून झाले, बघू शकता. आता हरिण दाखवतो. छोटे छोटे आहेत आणि छान आहेत. पाठीत असतात रे. हरिण छोटे आहेत, बसलेत तिकडे. इथून काय झूम करून जास्त दिसत नाही. हां, हे बघा मित्रांनो. आणि मोरांचा आवाज आहे का? सांबर नहीं क्या? नहीं वो नहीं, हिरण भी नहीं है, वो सांबर है. सांबर इकडे वाईट हरिण आहेत मित्रांनो. नहीं खाएगा. वाईट हरिण आहेत इकडे वरती मित्रांनो. जायो वो दिख गई जो दिखनी थी, दिखना. तर मित्रांनो फायनली आम्ही आता सापाच्या इथं आलोय. म्हणजे सापाचे सगळे ठेवलेत तिथं आलोय. आणि पहिलाच पायथन आहे, पण पायथन आम्हाला काही दिसेना झालाय. काढला बिलामध्ये पण असं पण इथे आहे. चलो हे बघा, आय थिंक घोरपड आहे. गाय आमच्या घोरपड बसायला माहीत नाही. इथे काय आहे? कॉर्नर स्नेक. तेच ते. हो, आतमध्ये आहे. तुमचं दाखवतो. बघा आतमध्ये आहे मित्रांनो. बस एवढं झूम होतं. हा विषारी आहे की बिनविषारी आहे माहीत नाही आम्हाला, एवढं नॉलेज नाही. पण एकच साप ठेवला आहे. 2-3 असे नाही साप इकडे जास्त. असं सगळं वातावरण आहे. असं सगळं स्ट्रक्चर बनवून राहिलं इकडं. इथं घोरपडच आहे. हे तर नॉर्मल आहे. रेड टेबुलीस ग्रीनवाला आहे ना? नॉर्मलच आहे. सोच रहा हूँ कि लेने के लिए. हाँ, ऑरेंज है, ऑरेंज, ग्रीन और ब्राउन, व्हाईट. इथे नाग आहे मित्रांनो. पण नाग आता शोधणं थोडं डिफिकल्ट आहे. आम्ही नैसर्गिक दाखवलं, तिथं काय दाखवण्याचा अर्थ नाही. घोणस आहे. विषारी साप आहे हा. घोणस आहे. मित्रांनो ह्या सापाला घोणस बोलतात. आणि बघा इथं आहे. ॲक्च्युली मग आता म्हणतो इथे आहे.
सो हे तर सगळे बेसिक आहेत आपण गुस्सा हो गया हो रहा है बाबा ॲडव्हर्टाईज करून हाय मित्रांनो, हा आहे ब्लॅक पॅन्थर. बघू शकता तुम्ही काय चालतो. आणि लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स आहे आमचा. सही बसला आराम आहे. हे वरती चित्ता आहे बघ, त्या वरती चित्ता आहे. वरती वरती बघ चित्ता. झूम कर त्याला पण चित्त्याला. आतमध्ये स्टॅच्यू बघायला खूप कठीण आहे काम. खूप मेहनत केल्याने चौघाने आम्ही इथं आता एंट्री घेतली आणि आमच्याकडे पाहुणे भेट आहे. आम्ही बघू शकता. हे बघा मूर्ती. ॲक्च्युली जी उंची किती आहे ना, आपला भाव सांगितलं. उंची किती आहे ती? 182 मीटर. मीटर किलोमीटर फूट किती असेल? डिवाइड करायला लागले दोन जस्ट मिनिट. जस्ट मिनिट. या 600 फुटाची मूर्ती आहे. आणि आम्ही जिथं उभे राहू ना, त्यांच्या अंगठा आहे ना, अंगठ्यापेक्षा छोटे आम्ही असणार आहे. समजून जावं किती उंच असणार आहे. सत्य बोलतोय. हां, पुढे गेलो तुम्हाला दाखवतो. खालून उभं राहून दाखवतो की वर किती आहे मोठी ते. चेकआउट किया जाता है. ओके, तो नर्मदा नदी के बीच में एक छोटा सा आइलैंड साधुबेट है, उसने स्टैचू का निर्माण किया है. 2014 में एल कंपनी ने स्टार्ट किया. 3000 से ज़्यादा आया. यहाँ पे वर्कर्स और 250 इंजीनियर्स यहाँ पे काम किया. 24 घंटे ये अपने एक वर्ल्ड रिकॉर्ड बनाए. सिर्फ 4 साल लगे, 46 मंथ. तो जो आइलैंड है उसमें फाउंडेशन किया और स्ट्रांगली दो पिलर्स बने सोल्जर तक. वो कंक्रीट के है. उसके अंदर लिफ्ट और सीढ़ियाँ भी है. तो हम लिफ्ट से यहाँ आएंगे डायरेक्टली तो 135 मीटर्स की ये ऊंचाई होती है. 450 फीट 43 फ्लोर. इतनी ऊंचाई पे हमें लिफ्ट लाती है चेस्ट लेवल पर. तो फ्रंट साइड का महत्व ये है कि यहाँ से दूर का नज़ारा देखे हमें सामने नजर आएगा सरदार सरोवर डैम. तो ये मेन पर्पज है, यहाँ से हम दूर का नज़ारा देख सकें. तो हमें लिफ्ट आती है ओनली 38 सेकेंड में. तो ये जो पोर्शन है उनका जैकेट, उनका कुर्ता है, ये मेटल आउटर है जो 6000 से ज़्यादा पीसेस कनेक्ट करके उसकी पूरी डिज़ाइन बनी. लेड, टिन, जिंक एंड कॉपर 85% यूज़ किया गया. ये 1700 मैट्रिक टन उसका वेट होता है. आप अंदर की तरफ देखेंगे तो आपको स्टील स्ट्रक्चर फ्रेम वर्क किया वो नजर आएंगे. और वही जो काफ़ी ऊंचाई जो स्टैचू बनी है उसके साथ जुड़े हुए स्टील स्ट्रक्चर वो 6500 मैट्रिक टन 2 पिलर्स पे डिपेंड करते हैं. तो उनके शिल्पकार है डॉक्टर राम वांजी सुतार फ्रॉम महाराष्ट्र के हैं. 182 मीटर्स टॉलेस्ट स्टैचू, 182 मीटर 600 फीट और 60 फ्लोर के बराबर ये प्रतिमा बनी है. और ये जो नर्मदा नदी के बीच में आपको सामने नजर आएगा तो डैम, और ये जो राइट में है साइड में वो आपको सतपुरा माउंटेन्स, विंध्याचल दोनों माउंटेन के बीच में डैम और स्टैचू बनाया गया. तो ये तकरीबन 200 की रफ्तार को ये झेल सकती है 20 फीट और 6.5 का रिक्टर स्केल आएगा, इतना ये बर्दाश्त कर सकती है. तो आपको यहाँ से देखना है, आपको एक उल्टा बटन भी नजर आएगा. वहाँ सामने अंदर की तरफ एक राउंड से बटन है. ये सेकंड बटन बाहर से देखना है. ये काफ़ी ऊंचाई पे आपको प्लेस नजर आएगा. तो जिस तरह ये बटन है उसकी ये पट्टी है. और वो लास्ट में आपको बाहर की तरफ जो सॉल लगी है, ये राइट साइड और लेफ्ट साइड दोनों तरफ जो सॉल पहनी है वो भी उसका हिस्सा भी आप यहाँ से देख सकते हैं. पैर वाले हिस्से में जाएंगे तो वहाँ से आपको ओवर जो बॉडी है पूरा स्टैचू आप वहाँ से देख सकते हैं. पैर के बीच में आप पास हो सकते हैं. बाकी सारी जो प्रतिमा आप कंपैरिजन में देखें वो पैरों से जॉइंट है. ये केवढं दिसतंय आपण. आता सगळं फिरून झालंय आणि पाठीमागे तुम्ही मूर्ती बघता तेव्हा ऑलमोस्ट आपल्या जगातली सगळ्यात उंच मूर्ती आहे. ते पण आपल्या इंडियामध्ये, ते पण गुजरातमध्ये. तर तुम्ही विचार करू शकता किती गर्वाची गोष्ट आहे आपल्याकडे.
आणि आता आम्ही त्याच्या पायाजवळ उभं आहे. ॲक्च्युली आमची उंची ते चपला एवढी पण येत नाही, तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता.